खरंच तुम्ही बिर्याणीला विसरून जाताल. बस झालं, मला आजी जेवण करायचंय. रुको जरा सबर करो. काय बनवतीये? मी पालक खिचडी बनवते. खूप दिवसापासून खावं वाटत होती, पण वेळच भेटत नव्हता. पण मी काल पालक आणली होती, काल पण वेळ नाही भेटला, मला आज बनवावी. मस्त ताजी ताजी मी पालक घेऊन आले होते. छान आहे, ताजी ताजीच आहे. हा, काहीच घाण नाहीये, एवढी मस्त आहे पालक. पूर्ण मंडई रुची आणते घरातली आमची, जे लागेल ते घेऊन येते ती. पुन्हा एक गड्डी लागणार आहे. आपण म्हणतो ना पालकाची भाजी कडवट लागेल खिचडीमध्ये किंवा कसं लागेल, पण पालकाची खिचडी असली भारी लागते ना, बिर्याणीला विसरून जात. मला यामुळेच आवडते. भले मी नॉनव्हेज नाही खात, पण आवडतं काहीतरी चांगलं जुगणं खायला मला पण. तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओज वगैरे मला कमेंट करून सांगा. मला पण खूप आवडेल तुम्ही मला सांगितल्यावरती. थोडंसं सपोर्ट द्यायचा आपल्या चॅनलला. हो, लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. खूप 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 मेहनत घेते, खूप कष्ट आहेत तिचे व्हिडिओ मागे. या खूप धावपळ असते तिची, रात्रभर झोपत नाही व्हिडिओसाठी. एडिटिंग वगैरे स्वतः करते ती. प्लीज प्लीज खूप खूप सपोर्ट करा तिला. त्यांच्याकडून होईल तेवढं ते करतात मला सपोर्ट. इथून पुढं पण शेअर करा, मला गरज आहे, खूप गरज आहे तिला. मला बोलत बोलत माझी भाजी पण निवडून झाली आहे बघा. आता भाजीला स्वच्छ आपल्याला खळखळ धुवून घ्यायचं आहे. चला, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी भाजी. आता आपण भाजीला शिजून घेणार आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. गॅसला फुल ठेवलंय, पाणी घालायचं. आपण थोडंसं मीठ घालू. आता पाण्याला उकळी आली ना, मग आपल्याला ही पालक जी आहे ते आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे. तोपर्यंत आपण आपले जे कांदे टमाटे जे काही साहित्य आहे इन्ग्रेडियंट्स ते कापूया. आधी स्वच्छ करून घेते ती. इथे लागणार आहेत वाटतं आपल्याला 2 कांदे. ही रेसिपी अजून कोणालाच माहिती नाही आहे आमच्या घरामध्ये, मी एकटीच बनवते. आणि घरामध्ये सगळ्यांना माझ्या हाताची खिचडी पुलाव खूप आवडतं. खूप आवडते, फेमस आहे घरात आमच्या. आणि मला सुद्धा खूप आवडतं, पण मला स्पेशली पप्पांच्या हाताची खिचडी आणि पुलाव आवडतं. मम्मीच्या पण आवडतं बरं का. नाही, मला नाही येत तेवढी. नाही येतं उगं बोलते मम्मी. रुची करायला लागल्यापासून मी विसरून गेलेले आहे बाकीची सगळं मागचं. मिरच्या पण घ्यायच्या, जे काही घरामध्ये सामान असेल ते सगळं घ्यायचं. मिरची घ्यायची. पाणी उकळत आहे, आधी मी काय करते पालक शिजवायला घालते. पाणी खळखळ उकळते. आता ही पालक मी घालते त्या पाण्यात. एक बटाटा घेतलाय, आपण त्याचे साल्टवरचं जे आहे ते काढून घेऊ. काल आम्ही बाजारामध्ये गेलो होतो, मम्मी पण आली होती बाजारामध्ये आणि माझं ऑफिस काही अजून सुटलं नव्हतं. आणि मम्मी आली होती काकूंसोबत. तिनं काहीसुद्धा भाजीपाला घेतला नाही, माझी वाट बघत बसली. मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस मम्मीने संपूर्ण भाजीपाला वगैरे घेतला आणि मग आम्ही घरी आलो. मंडईचा टाकला तरी जाऊ ना. पण उशीर खूप झाला होता. हां ना, अंदाज झाला होता. तसं मला वेळ खूप कमी भेटतं. खूप कमी वेळेमध्ये खूप काय करायचं बघते मी. होईल तसं करते माझ्याकडून, आणि तुमचा सपोर्ट भेटला तर मला अजून उत्साह येईल. हे थंड पाणी याच्यासाठी की आपली पालक शिजून झालेली आहे. आता आपण आपल्या पालकाला थंड पाण्यामध्ये घालणार आहेत. ही पालक बघा चांगली शिजून झाली. थंड पाण्यात घाल. असं मोकळं मोकळं करून घ्यायचं पालकाला जरा, म्हणजे लवकर थंड होऊन जाईल. कांदा असं मोठं मोठंच आपल्याला कट करून घ्यायचा, म्हणजे उभा. या इकडे तुम्हाला दाखवते. इकडं मी जिथं राहते ना त्या साईडला नाही का
खिचडी आमच्याकडे, आमच्या गावाकडे आम्ही म्हणतो नाही का, खिचडीला तांदळाची खिचडी म्हणतो, पण इकडं खिचडीला साबुदाण्याची खिचडी म्हणतात. तर आमच्याकडे शाबूस म्हणतो, साबुदाण्याची खिचडीला खिचडी म्हणत नाही. आणि तू समजा नाही. आमचा खूप वेळा गैरसमज होतो कोणाला सांगायचं म्हणलं की. आणि हे नेहमीच होतं आमच्यासोबत. मसाले भात, मसाले खिचडी, इकडं आलं की तांदळाची खिचडी म्हणावं लागतं. माझा परिवार असेल म्हणजे पप्पांना पण एवढं नाही आवडत, पण खातात पप्पा. माझ्या मम्मीला नाही आवडत, माझ्या दीदीला नाही आवडत, आणि मला तर अजिबात नाही आवडत. आम्ही तिघी पण खात नाहीत नॉनव्हेज. पण बनवतो आम्ही, बनवतो, सगळ्यांना खाऊ घालतो, आवडतं आम्हाला तसं. शक्यतो आमच्या घरात जास्त बनत नाही का तर खात नसल्यामुळं. आणि मला खूप कमेंट्स येतात की नाही का, बिर्याणी बनव, अजून चिकन बनव, पण बनवू कोणासाठी बनवू ते कळत नाही मला. मी तुम्हाला माझे इंस्टाग्रामचे व्हिडिओ कसे वाटतात बरं? मी ते तर विचारलंच नाही. मला रील्स काढायला सुद्धा खूप आवडतात. रील्स काढायला आवडतं, स्वयंपाक करायला आवडतं, अजून खूप काही, सगळ्या हाऊस आहेत, सगळ्या हाऊस. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कपडे अजिबात धुवायला आवडत नाहीत. हां, घरातले कामं करायला अजिबात आवडत नाही. राडा करून ठेवायला आवडतं. कधी करते मम्मा, थोडंसं चालते, एवढं तेवढा, एवढं पण नाही करत. ठीक आहे, समजून घेतात आम्ही, वेळ भेटत नाही म्हणून. हां, मेन तर हेच आहे ना, वेळ नाही भेटत, म्हणून थोडंसं होत असतं इकडे तिकडे. तुम्हाला बोलत बोलत माझं इथे सगळं सामान मी कापून घेतलं आहे. कांदा, टमाटो, मिरची, अजून अद्रक राहिले, तसं लसूण सोलायचं राहिलं आहे, मिरची आपलं काय म्हणतात, कोथिंबीर काढायची राहिली आहे, बरेच अजून राहिले. कोथिंबीरला पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मला लसूण सोलायचं खूप कंटाळा येतो, म्हणून मी आता मम्मीला लावले कामाला. हो, अर्ध काम मी भरपूर केलं काम. मिक्सरचं भांडं घे ना. हां, अद्रक इथे मी खिसून घेतलं आहे. आता यामध्ये लसूण घालायचं आहे, आणि थोड्याशा मिरच्या घालणार आहेत यामध्ये, जिरे घालायचे. झाकण लावून घेऊ आणि वाटून घेऊ. तीन लावायचे विसरले. रुको जरा, सबर करो. बटन बंद करायचं आधी. कसं बंद होतं ना, फराळ मॅमची आठवण आली मला. इससे पहले आपको प्लग ऑन करना जरूरी है. आणि मेन म्हणजे हा जो मसाला आहे ना, आपल्याला बिना पाणी घालताच वाटून घ्यायचा आहे, टेस्ट जरा जास्त येते. हो, 3 चम्मच तेल घालायचं. आता यामध्ये आपण घालणार आहे शहाजिरा, त्याचबरोबर दालचिनी, 4 इलायची, बस एवढाच मसाला, अजून काहीच नाही घालणार. अजून तर तयार पण नाही झाली, पण सुगंधच एवढा मस्त येते ना, पाणी सुटले तोंडाला. आता यामध्ये आपण घालूया कांदा आणि मिरच्या, मिक्स करून घ्यायचं आहे. कमी आचेवरती हे शिजत आहे तोपर्यंत आपण पालक वाटून घेऊ. पालक पण थंड झाली आहे. त्याच्या भांड्यामध्ये मी हे जे आहे पालक आपण शिजून घेतली होती, पिळून घ्यायची आधी. आता यामध्ये आपण घालूया. लागलं तर थोडंसं पाणी घालून आपण याला वाटून घेऊ. आधी आपण असंच वाटून घेऊ, पाण्याची गरज नाही आहे. आधी आपण पालक एकदम थंड करून घेतली होती, म्हणून पालकाचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे. खूप मस्त सुगंध येत आहे. तुला येतो आहे का? हां, येते ना. मग तू काहीच नाही बोलत आहे का? मला एकटीलाच येतं आहे. नाही, मला तर आपण बटाटे घालू, गाजर घालायचं, त्याचबरोबर टमाटर घालून घ्यायचं, ग्रीन पीस घालायचे, शेंगदाणे पण घालू. ही जी प्युरी आहे आपण बनवली होती पालकाची, ती घालायची. तर एकदा छान तिथे एकजीव करून घ्यायचं. मीठ घालायचे. त्याचबरोबर आपल्याला सुहानाचा बिर्याणी मसाला यूज करायचा आहे. या बिर्याणी मसाल्याची चव 1 नंबर आहे, एकदम झकास. 1 चम्मच,
आणि गरम मसाला, हे पण सुहानाचा शाही गरम मसाला आहे. हे आपल्याला घालायचं आहे 1 चम्मच. किती छान कलर आला. खूप मस्त आलाय. बिर्याणी आणि गरम मसाला घालायचा आहे. घरामध्ये पूर्ण वास झालेला आहे पुलावचा. हा पुलाव झाला. आता हा खिचडीचा प्रकार राहिला नाही. आमच्यात खिचडी म्हणलं तर डाळी असतात आतमध्ये, आणि मला डाळ खाऊ नाही वाटत आहे सध्या. त्याच्यामुळे हा पालक पुलाव झाला आहे आता सध्या तरी. तुम्हाला काही आठवत असले तुम्ही सांगा नवीन नाव. क्या बात कर रहे हैं? आता यामध्ये मी कोलमचा तांदूळ यूज करते आहे. नेहमी आमच्या घरामध्ये कोलम तांदूळ हा यूज करतो. आणि काहीतरी स्पेशल डे असला ना तर मग तुम्हाला तर माहितीच आहे, सगळे तेच करतात. मोठ्या मोठ्या ह्याचा तांदूळ काय म्हणतात त्याला, बासमती राईस. पण रेग्युलरमध्ये आमच्यामध्ये कोलमच यूज करतो. आणि मी 1.5 वाटी इथे तांदूळ यूज केला आहे 3 माणसासाठी. 1 ग्लास पाणी घालायचं आधी आणि मिक्स करून घ्यायचं. 1.5 वाटी तांदळाला मी 2.5 ग्लास इथे मी पाणी यूज केलं आहे. छोटा गिल्लास आहे. हां, मिक्स करून घ्यायचं आणि टेस्ट घ्यायची. फक्त मीठ वगैरे काय कमी आहे का ते बघण्यासाठी असते ते टेस्टिंग. खूप मस्त. शक्यतो तर काही कमी पडतच नाही तिच्या हाताने. तर खूप लहानपणापासून ती स्वयंपाक करते. आय थिंक 3री-4थीला असेल. 3रीला नाही, पण लहानपणापासून करते. 3 वर्षापासून तिचं किचनमध्ये खूप लक्ष होतं. एकदा तर नाही का मम्मी स्वयंपाक करत होती आणि मी छोटीशी चपाती, आपली लहान होते तर नाही का छोटीशी चपाती मी बनवायला घेतली होती. आणि मम्मीचा स्वयंपाक झाला, चपात्या वगैरे सगळं बनवून झालं. मग पण माझी छोटी चपाती राहिली होती शेकायची. मम्मीने तवा साईडला काढून ठेवला आणि मी ती चपाती शेकण्यासाठी मम्मीकडे दिली. पण मम्मीने मला दुर्लक्ष केलं. मी स्वतःच म्हणजे गेले त्या तव्याकडं आणि चपाती स्वतःच बसली म्हणजे गरम गरम तव्यावर. माझी एक मांडी पूर्ण माझी नाही काही एवढे मोठे मोठे असे फोडं आले होते. खूप लहान होते त्यावेळेस, काही समजत नव्हतं. पण त्यावेळेसपासून मला आवड आहे की नाही का मला स्वयंपाकाची. पण त्रास त्यावेळेस खूप झाला होता. म्हणजे आता नाही आठवत एवढं, पण फील होतं कसं होतं असेल तर. कारण की आता एक चटका जरी बसला ना तर खूप त्रास होतो, तगमग होती. मग त्यावेळेस कसं वाटत असेल मग मला. आता सगळं एकदम छान आहे, एकदम सुरळीत आहे. आता मस्त आहे. आता नाही कुठं काहीच म्हणजे भाजतंय, नेहमी भाजतं. मला काही नवीन गोष्ट नाही आहे ही माझ्यासाठी. काही पण करायला लागली ना एक चटका बसल्याशिवाय राहत नाही माझ्याकडे. सवय तिला चटके खाण्याची. अशी लहान मोठी चटके घेत असते ती सारखी. भारी मिस्टेक हो गया सर. आता खिचडीला आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. खिचडी नाही, तो पुलाव आहे. ठीक आहे. तुझी खिचडी माझा पुलाव. आणि तुम्हाला काही नवीन वाटलं तर तुम्ही सांगा. ठीक आहे. आपल्या पुलाव, हां ठीक आहे. पुलाव ना बाई, ठीक आहे. परत पालक पुलाव. पालक पुलावला आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. पहिली शिट्टी फुल गॅसवरती राहील आणि दुसऱ्या 2 शिट्ट्या कमी आचेवरती राहतील. शक्यतो तर 2च शिट्ट्यामध्ये होऊन जाईल असं वाटतंय. नाही, थोडंसं पाणी जास्त घातलंय ना मी, ठीक छान आहे, मऊ मऊ शिजावं म्हणून. चालेल बघू. मला मऊ मऊ आवडतं जरा. वाट पाहूया शिट्टी कधी होईल. आवाज येतो आहे थोडा थोडा. ए कुकर, मेरे को देख के शिट्टी मार. वा, दे. किती मोठा जोक होता हा. कशाचा जोक? मी नाही आहे का सुंदर? तुम्ही सांगा कमेंटमध्ये, आहे का सुंदर. जा. माझे फॉलोअर्स मला कधी नाराज नाही करणार. ठीक आहे, नसले तरी पण ते माझ्या मनासाठी, माझ्या खुशीसाठी म्हणतील की आहेत तुम्ही खूप सुंदर आहे म्हणून. माझं मन नाही तोडणार. कोथिंबीर कापून घेते ना. सिटी मार, सिटी मार. म्हणजे 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तसं तुम्हाला दाखवता नाही आले तशा मला, पण दिल्या आहेत.
तर आता यामध्ये आपण सगळी वाफ काढून घेऊया कुकरची. कुकरची संपूर्ण वाफ काढल्याशिवाय कुकर काढायचं नाही. आता खूप मोठा धमाका होतो. बस माझ्याकडून हे निघलंच. शेती झालेली आहे. भरभर निघून कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर घालू. कोथिंबीर घातल्याच्या नंतर ना मी ह्याला घेते खाली जरा आणि पूर्ण एकजीव करून घेऊ. ये इकडे मम्मा. अरे मी तेच पत्ता टाकायचं विसरून गेले. छान वाटतं त्याच्यामध्ये भरपूर झालं त्याचं. त्याला मसाल्यांचा वास छान येतो असं आहे तेच. खरंच खूप मस्त वास येते. मस्त माझी पालक खिचडी आणि मम्मीचा पालक पुलाव बनवून तयार आहे. तुम्ही काय सजेस्ट केले नाव, तुम्ही विचार केलाय काय, कमेंट करून सांगा. आता मी चव घेऊन तुम्हाला सांगते कसा झाला आपला पुलाव खिचडी. तर सगळ्यात आधी आपण घालूया लिंबू, जे की मी हर टाईम प्रत्येक वेळेस मी विसरून जाते. अगदी लिंबू पिळू. टेस्ट करूया. मिरची आली बाबा. एक नंबर. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत आणि असंच आपण नवीन नवीन ब्लॉग काढत राहूया. तर आपल्याला साथ द्या, पूर्ण सपोर्ट करा आणि सध्यासाठी तर बाय बाय. पुन्हा भेटूया. बाय गाईज. काकूंचा खूपसुरतीचा राज आणि झाडेपणाचा राज एकच. एक चम्मच तूप, ते पण कसं चितळायचं तूप आहे, चितळायचं आहे. आणि रुचाची पालक पुलावची रेसिपी आहे. चव येणार. घे चव. तुपासोबत तर अजून छान लागत असेल हो ना. छान लागते, एकदम छान लागते. बटर तूप हे आमचं फेवरेट आहे, तिचे नाही आहे. मला नाही आवडत. खरंच खूप छान झाली. थँक्यू.